सुनबाई, एक महत्वाचं बोलायचंय. तू मात्र आता बाळाचा विचार कर बरं. आता तुझी मुलगी थोडी मोठी झालीये, 4वी-5वीत गेलीये. हा, धाकट्या जावेचा विचार करशील, तिला असं म्हणशील तिला का म्हणत नाही, तिला पहिलाच मुलगा झालाय तुझ्या धाकट्या जावेला, बरोबर. तिला काही टेन्शन नाही बाई, तिला आता हो नाही हो काही टेन्शन नाही, तुला पहिली मुलगी झालीये. तू मात्र विचार केलाच पाहिजे. का हो? का म्हणजे तुझी पोरगी आहे, मोठीपणी लग्न होऊन दुसऱ्याच्या लोकांच्या घरी जाते ती, तुमच्या दोघांचं कसं व्हायचं? म्हातारपणात कोणाच तरी आधार पाहिजे बाळा, हो की नाही? बघू, विचार करते. मला नाही वाटत पण तुझं लग्न करेल. ठीक आहे पाणी सासू. कसं आहे माहिती आहे का, मी ना माझ्या मुलीला दुसरीकडे नाही पाठवणार, दुसऱ्याच्या घरात तर मुलीच नाही पाठवणार. कारण की आता पहिल्यासारखा जमाना नाही राहिला. आणि राहिली गोष्ट बाळाचा विचार काय म्हणताय ना, आपण छोट्या जाऊबाईंना पण सांगूयात ना दोघी मिळून. कारण की आता त्यांना मुलगा आहे, मुलगी नाही आहे, आणि कन्यादान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. त्या दानापेक्षा कुठलं दान नाही आहे. मग आपल्या छोट्या जाऊबाई वंचित राहतील ना त्या दानापासून. त्यांना आपण करायलाच सांगायला पाहिजे. कसं आहे सासूबाई, आजकाल मुलगा काय आणि मुलगी काय दोन्ही एक समान झालेले आहे. काही कुणी फरक नाही मानत आहे. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही बघा ना, प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली ह्या मुलांपेक्षा पुढेच आहे. आता आपल्या घरातलंच बघा, तुम्ही बघा, इथं आपल्या घरी कमी आणि आपल्या ताईंकडे जास्त जाऊन राहता. काय राहता? कारण की तुम्हाला त्यांचा सहवास खूप आवडतो. हो ग. तुम्हाला असं वाटतं की त्यांच्यामध्ये गेल्यावर तुम्ही खूप आनंदी राहता, तुमच्या मनातल्या भावना ते समजून घेतात, तुम्ही एकमेकींना शेअर करता. अशा असतात मुली. आणि मी खरंच भाग्यवान आहे की मला पहिली मुलगी आहे, याचा मला खूप अभिमान आणि म्हणजे मी शब्दात व्यक्त नाही करू शकत माझ्या भावना. खरंच मी खूप आनंदी आहे. अगदी बरोबर बोलतेस बाई, आम्हाला असं कोणी सांगितलंच नाही. बरोबर आहे बाई तुझं. आजकालच्या जगात तू म्हणतेस तेच खरंच. मुलगी काय मुलगा काय एक समान आहे बाळा. बरोबर आहे. आणि तसं पण मुलगा जरी राहिला तरी आपल्या आपल्या बायकांना घेऊन कुठे कुठे निघून जातात. आई वडील बिचारे एकटेच राहतात. सुखदुःखाला खरंच मुलगी सारखा जीव कोणी लावत